स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दिनांक 29/6/2026 काल खूप पाऊस झाल्यामुळं आज आपल्या ट्रॅक्टरचं काम बंद आहे. तर आपण ज्या पेरण्या केल्या एक 8 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी, तर त्या प्लॉटला आपण भेट देण्यासाठी आज बोरे गावात आपण आलेलो आहोत. तर आपण 6 बी या व्हील्सने मका पेरणी केलेली 3 काकरेवर. तर त्याची उगवण कशी होती, कोणतं बियाणं वापरलं होतं त्या शेतकऱ्याने, ते आपण आज सांगणार आहोत. उगवण ही अप्रतिम झालेली आहे. हा पाऊण एकराचा प्लॉट आहे, बघू शकता बोरी गावात. तर 3 काकरेवर मका आपण पेरलेली होती. आपला सारा वरिंबा 6 फूट भरतो. तर 6 फुटात हे आपण 3 काकरे या मका टाकलेले आहे. तर ह्यासाठी शेतकऱ्यांनी ॲडवांटा कंपनीचं 9293 ही व्हरायटी निवडली होती ॲडवांटा कंपनीची, आणि त्याच्याबरोबर 1026 हे खत मक्काला टाकलेलं होतं. तर आपल्याला ह्या पाऊण एकरासाठी 3 काकरीला बियाणं फक्त 6 किलो गेलेलं आहे, 6 बी या व्हील्सने. तर प्रतिमासा प्लॉट उगवून झालेला आहे. तर आपली कुठं चूक झाली का, किंवा प्लॉट कसा आला आहे हे आपण बघण्यासाठी प्रत्येक प्लॉटला व्हिजिट देतो. तर ती उगवण मी तुम्हाला दाखवत आहोत. 6 बी या व्हील्सने आपण टोटल काम करतो. गिहेर जो आहे पाठीमागला तो 12 दाती वरती आणि 18 दाती खाली, ह्या स्टेजनी आणि ब्याच्या आकारानुसार पटीचा घेर दिलेला होता. तर ह्या सेटिंगनी ही मका आपण तुम्हाला मी दाखवतो की कशा पद्धतीने उगवण झालेली आहे. हा सारा नाही तर आपण दुसरा सुद्धा सारा बघू शकतो याची उगवण. तर 6 बी या व्हील्सने मका अप्रतिम पडते. त्या अंतर थोडं फार कमी जास्त होतंय, पण काहीच अडचण नाही. तर 6 बी या व्हील्सवर जर काम केलं मकासाठी तरी काही अडचण नाही. अप्रतिम अशी उगवण आहे मकाची. ॲडवांटाचं 9293 ही व्हरायटी ह्यांनी निवडलेली होती. तर आपण आज प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत. तर आपण बघू शकता मकाचं सारं कशी उगवण झालेलं आहे चौकड. तर मी ज्या सेटिंग सांगतो, मी ज्या म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ काढायचं कारण एकच आहे की आपण सोशल मीडियावर येताना टोटली अगोदर आपल्याला अनुभव आला पाहिजे की ती आपण जी सेटिंग सांगतो त्या सेटिंगची उगवण कशी होते ते, त्यानंतरच आपण हे यूट्यूबला व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. तर बघू शकता 6 बीनी ही अशी उगवण झालेली आहे. तर याची उगवण बघू शकता. हवा कसली चपडप बियाची नाही. तर आपलं यंत्र भूमीचं आहे. तर भूमीच्या यंत्राने आपण ही पेरणी केलेली आहे 3 काकरीला. तर ट्रॅक्टर हा म्हणजे मला बरंच फोन येतात की बाबा तुमचं वरिंब कसं काय सुटतात असं, किंवा बियाणं कुठं धरसोड होते, कुठं 3 उचलते, कुठं 2, कुठं 1 उचलतच नाही, फेल जाते. तर पूर्ण ट्रॅक्टर तुम्ही म्हणजे माझं चालवणं ट्रॅक्टर पूर्ण लवथडला ट्रॅक्टर चालतो आणि 11-12 म्हणजे रान बघून RPM द्यायचे. रान बघून RPM दिला की ती व्हील्स प्रत्येक खचित बियाणं बसलं पाहिजे. प्रत्येक खचित बियाणं बसलं पाहिजे आणि ते आरामात लवथडला ट्रॅक्टर असला की ती बियाणं अजिबात साईडला टाकणार नाही. लवथडला ट्रॅक्टर असला की ती बियाणं बरोबर ती आपल्या नाळ्यातनं खालीच पडणार आहे, साईडला पडणार आहे. तर तुम्ही जर हाय फर्स्ट ट्रॅक्टर मारायचा प्रयत्न केला तर 100% चपडप आहे. काळवटीचं रान होतं ही. रानाची पेर करताना रान ओलं होतं. तर काही ठिकाणी आता मी इथं बघतोय बोरी गावात काही ठिकाणी भरपूर चुका ट्रॅक्टरवाल्यांनी केलेल्या आहेत. कोणाचं एखादा नाळा बंद पडलेला आहे, तर कोणाची धरसोड झालेली आहे. पण आपल्या ट्रॅक्टरने पेरणी केलेली अजिबात असा विषय कुठंच आढळणार नाही. कारण ड्रायव्हरचं लक्ष म्हणजे स्वतः मी चालक मालक स्वतः मालकच असल्यामुळं टोटल लक्ष
त्या मालकापेक्षा, शेतकरी मालकापेक्षा माझं वैयक्तिक लक्ष चांगलं राहतं, कारण पेरणी एकदाच असते. तर कसा व्हिडिओ वाटला लाईक कमेंट्समध्ये जरूर सांगा. काही अडचणी असल्या तरी इथं का मालक उभा आहे स्वतः, त्यांना आपण घेऊन राहण्यात आलेलो आहोत प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी. तर नक्की सांगा कसा प्लॉट वाटला पेरणीचा, आणि काही अडचण असली तर मला व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉल केला तरी अडचण नाही. प्रत्येक सारा बघू शकता आपण कशी उगवण झालेली आहे. धन्यवाद.